मुलुक महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। ब्रुडनची सुरुवात या मोठ्या बातमीने करूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी केलेल्या टीकेला खोचक शब्दांमध्ये समाचार घेतलेला आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत आणि ईव्हीएम यंत्रावरती संशय व्यक्त करत एका लेखातून टीका केलेली होती। त्याच लेखाच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं थेट प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना दिलेलं आहे। तसंच राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने जनतेचा अपमान केला त्याचा मी निषेध करतो असंही ते म्हणाले। दरम्यान निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का अचानक वाढला हे म्हणणं हास्यास्पद आहे अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। तर राहुल गांधींच्या वक्तव्याची खिल्ली सुद्धा उडवली आहे। तसंच लोकांना कन्व्हिन्स करू शकत नसाल तर त्यांना कन्फ्यूज करण्याचं काम राहुल गांधी वारंवार करत असल्याचं फडणवीस म्हणाले। दरम्यान निवडणुकीतील पराभव आणि त्यांचा जिव्हारी लागल्याचा टोला सुद्धा फडणवीसांनी लगावला आहे। तर राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांनी लेखानेच प्रत्युत्तर दिल्याचं बघायला मिळतंय। ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात, काँग्रेस पक्ष आणखीन गर्तेत जाणार आहे। लेखाने कसं लेखाला उत्तर दिलं आपण ते बघतोय। राहुल गांधींचे आरोप, त्याला फडणवीसांनी ते आरोप खोडलेले आहेत। निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड केल्याचं राहुल गांधी म्हणाले। तर पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षनेत्यांसह फडणवीसांनी उल्लेख केलेला आहे। तर बनावट मतदानाद्वारे मतदानाचा टक्का वाढवला असं राहुल गांधी म्हणाले। तर 2014 ते 19 दरम्यान देशभर 63 लाख मतदार वाढल्याचं फडणवीस म्हणाले। राहुल गांधी काय म्हणालेत बघूया। 2024च्या लोकसभेला 9.29 कोटी मतदार होते। तर फडणवीसांनी उत्तर दिलंय 2019 ते 24 दरम्यान देशभरात 75 लाख मतदार वाढलेत। विधानसभेला हाच आकडा 9.70 कोटींवर गेल्याचं राहुल गांधी म्हणाले होते। तर दिवसभरातील एकूण मतदानाची प्रतितास सरासरी टक्केवारी ही 5.83% असल्याचं फडणवीस म्हणाले। तर मतदानाची टक्केवारी 7.83% वाढणं हे अभूतपूर्व घटना असल्याचं राहुल गांधी म्हणाले। तर शेवटच्या टप्प्यात 7.83% इतकीच वाढ, यात विशेष काय असं फडणवीस म्हणाले। लोकसभेनंतर 85 मतदारसंघात मतदार वाढल्याचं राहुल गांधी म्हणाले। त्याला फडणवीसांनी उत्तर दिले, मतदानाचा टक्का वाढलेल्या ठिकाणी एनडीए जिंकल्याचा दावा हास्यास्पद असल्याचं म्हणाले। तर 85 पैकी बहुतांश जागा एनडीएने जिंकल्यात। तर फडणवीस म्हणतात माढ्यामध्ये शेवटच्या तासात 18% मतदान झालं, त्यामध्ये शरद पवारांचा उमेदवार जिंकल्याचा उल्लेख केलेला आहे। तर वणीमध्ये शेवटच्या तासामध्ये 13% मतदान झालं, यामध्ये उभाटाचा उमेदवार विजयी झालेला आहे। तर श्रीरामपूरमध्ये शेवटच्या तासात 12% मतदान झालं आणि काँग्रेस उमेदवार विजयी झाल्याची आठवण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी करून दिलेली आहे। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहत काँग्रेस नेते राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय। तर फडणवीसांच्या प्रत्युत्तरानंतर काँग्रेस नेत्यांनी सुद्धा पलटवार केलेला आहे। निवडणूक आयोगाने उत्तर देणं अपेक्षित असताना अमित शहा देवेंद्र फडणवीस उत्तर देतात असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सुद्धा फडणवीसांवरती टीका केली आहे। आणि या सर्व प्रश्नांवर निवडणूक आयोगाने रीतसर मुद्देनिहाय उत्तर देणं अपेक्षित आणि अभिप्रेत होतं व आहे। मात्र काल सांगितल्यानुसार जेव्हा राहुल गांधी लोकशाहीच्या अनुषंगानं आणि वाचवण्याच्या अनुषंगानं, टिकवण्याच्या अनुषंगानं काही प्रश्न उपस्थित करतात तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर देत नाही। त्याचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस देतात, अमित शहा देतात। देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटं बोल, रेटून बोल, आता खोटं लिही, रेटून लिही अशा पद्धतीचं काम केलेलं आहे।
त्यांनी सांगितलं की 16 लाख मतं 5 वर्षानंतर वाढली. 16 नाही 76 लाख वाढलेली. ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी, निवडणूक आयोगाने केलं जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी, ते केलेलं आहे. राहुल गांधींच्या कालच्या लेखानं म्हणा, कालच्या भूमिकेनं म्हणा, फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. तर शिवसेना उभाटा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या चर्चेवरती शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंसोबत कोणीही जाणार नाही. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंना राज ठाकरेंनी मदत केली, मात्र उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंसमोर उमेदवार दिला, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. तसंच गजानन कीर्तीकरांच्या शिवसेना एकत्र येण्याच्या वक्तव्यावर सुद्धा रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही. उद्धव ठाकरेंचा सगळा कारभार आता संपलेला आहे राजकीय. हम दो हमारे तीन एवढंच शिल्लक राहणार आहे. हे मी अनेक वेळेला बोललो आहे. पण ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे. शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत. शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे. शिवसेनेचं सिम्बॉल आमच्याकडे आहेत. तर ठाकरे ब्रँड आता आमच्याकडे आहे. राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे. पण ज्यावेळेला आदित्य वरळीमध्ये उभा होता विधानसभेला, तेव्हा राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला. पण राज ठाकरेंचा मुलगा ज्यावेळेला उभा झाला, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला. हे सगळं लक्षात घ्या ना तुम्ही. अहो जे राज ठाकरेचे 6 नगरसेवक होते, त्या 6 नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःकडे घेतले. राज ठाकरेंना आवडेल का हे? गजानन कीर्तीकर साहेब ते बोलले, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचं मत नाही. त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता. माझं त्यांच्यावर बोलणं झालं, माझी चर्चा झाली. मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतोय, मी आठू साहेब, गजाभाऊ, आम्ही तिघे बसणार आहोत. आणि जे गैरसमज झाले होते ते सगळे गेले, निघाले, झाली माहिती होते. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप थेट संवाद झालेला नसल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. ठाकरे बंधूंमध्ये अद्यापही कोणतंही थेट बोलणं झालेलं नाहीये. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याची माहिती आहे. तर राज आणि उद्धव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नातेवाईकांनी पुढाकार घेतल्याची माहिती आता समोर येते. काही जवळचे नातेवाईक दोन्ही ठाकरेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करतायत. तर मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते. कोण नाते करतात आणि काय करतात याची मला कल्पना नाही, पण मी प्रयत्न पहिल्यापासून करतो आहे, जग जाहीर आहे. आणि या विशेष म्हणजे संजय राऊत साहेबांनी जास्त इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्यांच्यामध्ये थोडंसं मला वाटतं स्वामी समर्थांचं आशीर्वाद असल्यामुळे ते अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. जसं गेल्या वेळेस महाआघाडीच्या वेळेस त्यांनी जो रोल केला आणि त्यांनी एकदा मनात घेतलं की ते करतातच, तसं मला थोडं यावेळेस त्यांच्या हातून काहीतरी घडेल अशी माझी अपेक्षा आहे. नाही, मराठी माणसांना फायदा तर नक्कीच होणार आहे, पण हे केवळ निवडणुका आल्या म्हणून युती होईल का नाही असं मला वाटत नाही. याचे प्रयत्न मी बरेच वर्ष करतो आहे आणि बरेच वर्ष या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यामुळे केवळ निवडणूक आली म्हणून युती आणि नंतर वेगळं असं काही नाही, होणार नाही आहे. येणार तर मनमिलन चांगलं होईल असं मला वाटतं. फायदा तोटा हे ते दोघे ठरवतील, ह्याच्याविषयी मी काय बोलू शकत नाही. फक्त माझी मामा म्हणून एकच इच्छा आहे की दोघांनी एकत्र यावं. दोघांनी चांगलं रक्ताचं नातं आहे, ब्लड इज थिकर दॅन वॉटर. त्या गोष्टीकडे, ह्या दृष्टिकोनातून मी बघत असतो. दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यात नातेवाईकसुद्धा इन्व्हॉल्व झाले. म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी, म्हणजे आम्ही सगळे शिवसैनिक सगळे विचारून, पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी, मी त्यांना विचारलं बाबा काय तुमचं मत आहे. नाही, दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे. आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप, शिंदे, दादा या महायुतीला धडा देतील.